नमस्कार, मी राजेश सावलकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष चर्चेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण आज चर्चा करणार एका नाटकासंदर्भात. बरं, नाटक म्हटलं की त्याच्यामध्ये प्रोड्युसर आला, एक मोठी टीम आली आणि ते कमर्शियल पद्धतीने लाखो रुपये खर्च करून ते नाटक उभं केलं जातं. पण हे वेगळंच एक नाटक आहे. ते नाटक म्हणजे मनोरंजनाबरोबर काहीतरी संदेश देऊ इच्छितात. काय नाटक आहे, ती यंत्रणा काय आहेत, त्यांचं थिएटर आहे, त्या थिएटरचं नाव आहे थिएटर ऑफ रिलेव्हन्स. हे थिएटर ऑफ रिलेव्हन्स काय आहेत, नाटकाचे प्रकार कोणकोणते आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या सगळ्या विषयासाठी आपण आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलेलं आहे सायली पावसकर यांना. सायली पावसकर, त्यानंतर कोमल खामकर आणि अश्विनी नांदेडकर, या तिघांना आपण आमंत्रित केलं आहे. त्यांच्याकडनं ह्या सगळ्या विषयाची आपण माहिती जाणून घेणार आहोत. नाटकासंदर्भात आणि या थिएटर संदर्भात त्यांची काय भूमिका, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. मी आपल्या सगळ्या दर्शकांच्या वतीने या तिघांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आम्हाला तुमचं ते थिएटर ऑफ रिलेव्हन्स, हे जे थिएटर आहे, हे थिएटरची काय कन्सेप्ट आहे, तिची संकल्पना काय, कशा पद्धतीने त्याची निर्मिती झाली, किती वर्षापासून आपण काम करत आहात, हे सगळं थिएटर ऑफ रिलेव्हन्स हे काय, आम्हाला आमच्या सगळ्या दर्शकांना पहिल्यांदा सांगा. थिएटर ऑफ रेलेव्हन्स. थिएटर ऑफ रेलेव्हन्स हा नाट्यसिद्धांत आहे आणि या नाट्यसिद्धांताने नाटक हे केवळ एक मनोरंजन ही जी समज होती ती समज बदलून नाटक हे मनुष्याला उन्मुक्त करणारं एक रंगदर्शन आहे, याची ओळख नवी निर्माण केली. येस, 12 ऑगस्ट 1992 साली या नाट्यसिद्धांताचा जन्म झाला. रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी या नाट्यसिद्धांताला जन्म दिला आणि तेव्हापासून संपूर्ण भारतभर 32 वर्ष या नाट्यसिद्धांताची रंगचळवळ सुरू आहे. या नाट्यसिद्धांताने सर्वात महत्त्वाचं काम जे केलं की नाटक हे जसं आपण आपल्या जीवनात आहार घेतो, जेवण घेतो, ते जसं आपल्या शरीराला तंदुरुस्त करतं, तसं नाटक हे मनुष्याच्या मेंदूला तंदुरुस्त करतं. ही भूमिका घेऊन हा नाट्यसिद्धांत देशविदेशात, भारतभर, अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात या नाट्यसिद्धांताची चळवळ सुरू आहे. 1992 साली आपल्या देशासमोर एक आव्हान होतं, ते म्हणजे मनुष्यतेचं आणि मानवतेसमोरचं आव्हान. 6 डिसेंबरला बाबरी कोसळली आणि त्यानंतर पूर्ण भारतभर सांप्रदायिक दंगली उसळल्या. आणि तेव्हा या रंगकर्मींसमोर हा प्रश्न होता की माणूसच जिथे माणसाला मारतोय, माणूसच जिथे माणसाचा शत्रू झाला आहे, तिथे रंगकर्मी म्हणून मी काय करतोय. आणि तेव्हा मंजुल सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने हा निर्णय घेतला की आपण नाटकाचे प्रयोग करायचे. दूर से किसी ने आवाज दी हे नाटक अगदी म्हणजे बँड्राच्या बहिरमपाड्या या एरियात, जिथे जिथे कर्फ्यूबाउंड एरिया होता, तिथे तिथे जाऊन त्यांनी या नाटकाचे प्रयोग केले आणि या नाटकाने दंगली थांबवल्या. म्हणजे एक दृश्य असं होतं की नाटकाच्या सुरुवातीलाच एक 5 सेकंद मारो काटो हे दृश्य सुरू होतं आणि लोकही आले हॉकी स्टिक, तलवारी अगदी घेऊन, आणि त्यांना वाटलं पुन्हा दंगली सुरू झाल्या. आणि ते सगळं चित्र पाहून त्यांना वाटलं की नाही, इथे काहीतरी वेगळं सुरू आहे. ते थांबले आणि जसं जसं नाटक पुढे जात गेलं, ती माणसं स्वतःच्या आत झाकू लागली, स्वतःला पाहू लागली आणि नाटकाच्या शेवटी नाटकातील कलाकार म्हणाला, इन्सान जिंदाबाद. तो अखंड समुदायही म्हणाला, इन्सानियत जिंदाबाद. तर नाटक हे परिवर्तन, बदल घडवतं आणि तेही माणसाच्या विचारात बदल घडवतं. हा विश्वास या नाट्यसिद्धांताने तेव्हा त्या सगळ्या रंगकर्मींना दिला. आणि आत्ता आमच्यापर्यंत येता येता, म्हणजे आम्ही तिघीही गेली 11 वर्ष या नाट्यसिद्धांताशी जोडलेले आहोत. अगदी महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेर युरोप खंडात आम्ही या नाट्यसिद्धांतावर आधारित नाटकांचे प्रयोग केले आहेत आणि त्यातून आम्हीही बदल आणि बदलाव हा प्रवास पाहत आहोत. एक खूप जाणवतंय की नाटकाची जी एक समज आत्तापर्यंत समाजात पोहोचली आहे, त्या पूर्ण समजला आम्ही रंगकर्मी बदलत आहोत, रंगभूमीला समृद्ध करत आहोत. नाटक केवळ जे आत्तापर्यंत पाहिलं गेलं आहे की दाखवलं जातं, काही कौटुंबिक विषय असतील, काही असे विषय जे तुम्हाला आनंद आणि मनोरंजन करतील, तर अशा विषयांना न घेता असे मुद्दे आम्ही आणले जे खरंच सत्य मांडते. कारण आमच्यासाठी नाटक हा सत्याचा शोध आहे आणि तो शोध आम्ही या रंगकर्मातून घेत आहोत. हे करत असताना नागरिक, तुम्ही आम्हाला सांगा ना की एकूण किती प्रकारची नाटकं आपली या संदर्भात आहेत, किती नाटक आपण केली आतापर्यंत,
आणि जळगावला सुद्धा आपलं एक नाटक होऊ घातलेलं आहे, याविषयी सगळं सांगा. जसं यांनी थिएटर संदर्भात सांगितलं, आपण अश्विनीजी आपण कशा संदर्भात कोणकोणती नाटकं आपण केलेली आहेत, तयार आहेत? एक आहे की या प्रवासामध्ये आम्ही जवळजवळ 25 वेगवेगळ्या विषयांवरती नाटक केलेले आहेत. मग ते नाटक अगदी लहान मुलांच्या विषयापासून असू दे किंवा मोठ्यांच्या अगदी कुठल्याही प्रश्नापर्यंत असू दे, कारण मनुष्य ज्यावेळी जीवनात येतो त्यावेळी त्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. आणि आम्ही या प्रत्येक आव्हानाला नाटकाच्या स्वरूपात मनुष्यासमोर मांडतोय, माणसांसमोर मांडतोय. जसं माझी एक सुरुवात झाली छेडछाड क्यों या नाटकाने, की छेडछाड जी मुलींना किंवा मुलांनाही आजकाल कॉलेजमध्ये असू दे, समाजात असू दे, बाजारात असू दे, एक छेडछाडीचा सामोरा करावा लागतो. तर त्या विषयाला घेऊन आम्ही नाटक सुरू केलं होतं आणि त्या नाटकाने मला स्त्री असण्याचा अभिमान दिला. आणि तिथे एक जाणवलं की नाटक तेवढंच नाही आहे जेवढं आपण रंगमंचापुरता मर्यादित पाहतोय, तर नाटक हे आपल्या आयुष्यात एक विचारांना घेऊन येतोय आणि एक परिवर्तन घडतंय. आणि त्यानंतर मी गर्भ नाटकात काम केलं. गर्भ म्हणजे आपण त्याचं कॉन्सेप्टच अशी आहे की आपण आईच्या गर्भातनं बाहेर येतो, पण आपल्या गर्भातनं नाही येत. कारण आपण जसं जन्माला येतो तसं वेगवेगळे कोश आपण आपल्या भोवती गुंडाळत जातो, पण त्या कोशातनं पण बाहेर नाही पडत. तर ते ब्रेक करण्याचं काम ते नाटक करतं आणि तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रवाहित करतं. अच्छा. तर अशा अनेक ज्याच्यातून विचारच पोचू शकेल, कोणतीतरी दिशा देऊ शकेल, अशाच प्रकारचे आपण नाटक करत असतात. परंतु नाटकाकडे बघत असताना मनोरंजन किंवा गर्दीला खेचणं किंवा पब्लिकने तिथे येणं, थिएटरमध्ये येऊन बसणं, यासाठी लोकांना जे अपेक्षित आहे तसं नाटक न करता तुम्ही असं करतात, गर्दी कशी खेचली जाते? एक आहे की आम्ही ज्यावेळी प्रेक्षकांमध्ये प्रत्यक्ष उतरलो त्यावेळी आम्हाला प्रेक्षकांनी हा रिस्पॉन्स दिला की कोण म्हणतं की वैचारिक नाटक चालत नाही, किंवा कोण म्हणतं की फक्त भावनिक तडका दिलेले नाटकंच आम्हाला आवडतात. तर असं बिलकुल नाही आहे. आपल्या समाजामध्ये वैचारिकता तेवढीच आवश्यक आहे जेवढं मनोरंजनही आहे. तर वैचारिकतेशिवाय तुम्ही तुमचं आयुष्य उभं नाही करू शकत. मग तुम्ही जन्माला आलात, नोकरी केलीत, आपल्यासारखे जन्माला घातलेत आणि निघून गेलात, एवढाच तुमचा प्रवास घडतो. पण तुम्हाला ती एक वैचारिक भूमी नाही आहे, तर मग तुम्ही कुठे स्टँड नाही करत आहात. आणि हे प्रेक्षकांमध्ये उतरल्यावर आम्हाला खूप जास्त कळायला लागलं. प्रेक्षक आमच्यासाठी सशक्त रंगकर्मी आहे. म्हणजे तुमची जी नाटकं जेवढी आतापर्यंत केलीत ती हाऊसफुल झालीत का? हो. किती प्रमाणात हाऊसफुल झाली? म्हणजे सगळेच हाऊसफुल झाले की कसं त्याला प्रतिसाद कसा? मला एवढं विचारायचं की प्रतिसाद कसा? एक आहे की आम्हाला एक तत्व खूप छान माहिती आहे की जे व्यक्ती आत्तापर्यंत इतिहासामध्ये, म्हणजे हा पुरावा आहे, विचारांसाठी उभे राहिलेत त्यांना समाजाने नेहमीच उभं केलं आहे, त्यांच्याबरोबर उभं राहिलं आहे. हो, सुरुवातीला त्यांना विरोध झाला असेल, सुरुवातीला त्यांच्या संकल्पना समजल्या नसतील, पण आता कुठले इवन सावित्रीबाई फुले घ्या, गाडगे महाराज घ्या, की त्यांनी विचारांसाठी काम केलं आहे, पण ते उपाशी राहिलेत असं मला नाही वाटत, किंवा समाज त्यांच्याबरोबर नंतर उभा नाही राहिला असं नाही आहे. सुरुवातीला त्यांची संकल्पना समजण्यात समाजालाही जड गेलं, कारण एक वेगळा प्रवाह त्यांनी नेहमी आणला आणि समाजाला तो ॲक्सेप्ट करणं त्यावेळी जड गेलं. पण कालांतराने संपूर्ण समाजाला कळलं की नाही, हा प्रवाह जो आहे तो आपल्या हिताचा आहे, माणुसकीसाठी आहे, आणि त्या सगळ्यांनी ते स्वीकारलं. आज आपण सगळ्या मुलींना शिकवतोय, जे काही काळ पहिले नव्हतं. तर ह्याच या तत्वाचीच ताकद आम्ही घेऊन उभे आहोत. आणि आमचे नाटक आता खास करून कोरोनानंतर, म्हणजे कोरोना काळ असून सुद्धा त्या काळात प्रेक्षकांनी आपल्या जीवावर उदार होऊन आमची नाटकं हाऊसफुल केलेली आहेत. आणि ते अनेक पेपरांनी त्याची दखलही घेतलेली आहे की नाशिकला जर मी म्हणेल तर तुफान पाऊस होता आणि त्या पावसातही नाटक हाऊसफुल झालेलं आहे. नाहीतर ही एक नाटक हाऊसफुल होण्यासाठी अभिनय तितकाच महत्वाचा असतो. तर तुमच्याकडच्या अभिनयाला आपण कशा प्रकारची जोड दिलेली? त्याला अभिनयाच्या शाळेच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रोड्युसर असतात किंवा एखादी निर्माते किंवा त्या माध्यमातून त्याचं प्रशिक्षण अगोदर तयार केलं जातं आणि नंतर ते नाटक. तर आपल्याकडे तर निर्माता नाहीच आहे पूर्ण याच्यात, त्याच्याविषयी तुमच्याशी बोलायचं. पण त्या अगोदर आपले जे अभिनय करण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा असते की ते अभिनय अतिशय योग्य लोकांच्या मनात भिडला पाहिजे, यासाठी आपण काय काळजी घेतात, कशा पद्धतीची तयारी असते? आमचे सर नेहमी हे म्हणतात की माझे कलाकार
हे रंगमंचावर नाही तर लोकांच्या मेंदूत परफॉर्म करतात. आणि येस, आमची प्रत्येक नाटकाची प्रक्रिया अशी आहे की एकतर आम्ही ज्या तालमी रिहर्सल्स करतो त्या कधीच असं 2 तासासाठी किंवा 3 तासासाठी भाड्याने हॉल घेऊन नाही करत. आम्ही निसर्गात जातो. म्हणजे आम्ही 5 दिवस 10 दिवस बॅकपॅक करतो आणि निसर्गाच्या जवळ जिथे नदी आहे, डोंगर आहे, जंगल आहे, माती आहे, अशा ठिकाणी जाऊन आम्ही आमच्या तालमी करतो. त्यामुळे ज्या पंचतत्वाने आपण निर्माण झाले आहोत त्या सगळ्या पंचतत्वामध्ये आम्ही आमची कला साधना करत असतो आणि त्यातून मग आम्ही शहरात येऊन नाटक तयार करून ते प्रयोग करत राहतो. एक आहे की नाटकाची संकल्पना, म्हणजे कोणतंही नाटक आम्हाला मंजुल सरांनी रेडी नाही दिलं आहे की ही घ्या स्क्रिप्ट आणि जाऊन तुम्ही आता प्रयोग करा. नाटकाच्या अगदी शून्यापासून म्हणजे त्याचं पूर्ण निर्माण होईपर्यंतच्या प्रक्रियेत कलाकार असतो की त्याचे संदर्भ काय, अर्थ काय, त्याचा विषय कुठून आलेला आहे, काय प्रवास केलेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे, या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही नाटक एक कलाकार म्हणून अभिनय करतो. आणि जोपर्यंत तो विषय, कारण विचारांचं नाटक घेऊन आम्ही येतो, तर ते विचार एक कलाकार म्हणून आम्हालाही जोपर्यंत पटत नाहीत, आम्ही समजत नाही, त्यामध्ये इव्हॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत आम्हीही स्टेजवर उतरत नाही, मग ते खोटं वाटतं. तर त्यामुळे नाटकाचा पूर्ण एक कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग घेऊन आम्ही नाटकाला म्हणजे वास्तववादी नाटक आपण सादर केलं जातं असं म्हणायला हरकत नाही. आभासी दुनियेमधली नाटक, आभासी दुनियेतली चित्रपट हे सगळे तयार होत असतात, परंतु आपली जी नाटक आहेत, आपले जे परफॉर्मन्स आहेत, तो विचार देणारा आणि वास्तवाला धरून असणारा असेल असं माझं म्हणते. कोमल, तुमच्याकडनं आम्ही जाणून घेतो की या संपूर्ण तुमच्या या सगळ्या नाटकांमध्ये किंवा थिएटरमध्ये कुठेही निर्माता नाही, कोणाचंही डोनेशन नाही, हे तुम्ही ठासून सांगत असतात. होय. काय 2015 साली आम्हा कलाकारांसमोर एक खूप मोठं आव्हान होतं की शरीरा पलीकडे जाऊन एक विचार म्हणून नाटक करायचं आहे, एक विचार म्हणून प्रस्थापित व्हायचं आहे. आता केवळ त्याच टिपिकल भूमिका नको की मुलगी आहे तर चला तिला सासूचं कॅरेक्टर दिलं, सुनेचं कॅरेक्टर दिलं, खलनायिकेचं कॅरेक्टर दिलं. नाही, आम्हाला आता विचार म्हणून प्रस्थापित व्हायचं होतं. तर त्यावेळेस हा निर्णय घेतला की वैचारिक नाटकांमध्ये किंवा तात्विक नाटकांमध्येच आम्ही भाग घेणार, अशीच नाटकं रंगभूमीवर घेऊन येणार. पण एक म्हणतात ना, प्रत्येक बाजूला सत्ता आणि व्यवस्था असते आणि जेव्हा जेव्हा आपण कुठलाही पुढाकार घेतो तेव्हा व्यवस्था आपल्याला अजून आव्हान देते. तिथे हा निर्णय आम्ही कलाकारांनी सरांसमोर मांडला की ह्या वैचारिक नाटकांमध्ये काम करायचं तर कसं प्रोसीड करता येईल, कसं पुढे जाता येईल. मंजुल सरांनी तेव्हा आम्हाला एक मार्ग सुचवला की तुम्हाला तुमचा प्रेक्षक वर्ग स्वतः निर्माण करावा लागणार. निर्माताची एक कॉन्सेप्ट असते की प्रोड्युसर जेव्हा येतो तेव्हा त्याचे निर्णय असतात, एक गल्लेभरू मानसिकता असते आणि त्या गल्लेभरू मानसिकतेच्या पलीकडे जाऊन आम्हाला प्रेक्षकांच्या मेंदूत नाटकाचं बीज रोवायचं होतं. त्यामुळे आम्ही प्रोड्युसर ही कॉन्सेप्टच बाजूला ठेवली. आता एक व्यक्ती निर्णय नाही घेणार, तर कलाकारांचा संपूर्ण समूह निर्णय घेणार की आम्हाला नाटक कशासाठी, कोणासाठी, का, कुठे, केव्हा, कधी करायचं आहे. हे सगळे निर्णय आम्ही स्वतः मिळून घेतो. शिवाय सरकारी अनुदान आम्ही घेत नाही, हा आमचा दुसरा मुद्दा. तर कलाकाराची भूमिका ही विद्रोहाची असते आणि सत्ता नेहमीच कलाकाराला घाबरते, कारण कलाकार हा सत्याचा आरसा असतो. त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस नाटकातनं सत्तेला प्रश्न विचारत आलो. ती सांस्कृतिक सत्ता असेल, ती आर्थिक सत्ता असेल, ती राजनैतिक सत्ता असेल, सामाजिक सत्ता असेल, या प्रत्येक सत्तेला आम्ही आरसा दाखवत आलो आणि त्या सत्तेने बांधलेली जी व्यवस्था आहे त्याला मोडीत काढून नवीन व्यवस्था निर्माण केली, जी मानवतावादी असेल, जी उन्मुक्त असेल आणि वैचारिक असेल. तर या व्यवस्थेला आव्हान करत एक असतं की सत्तेकडनंच अनुदान घेतलं तर आपण त्यांना प्रश्न विचारण्यासाठी तेवढे खमके किंवा तेवढे जबाबदार राहणार नाही, म्हणून आम्ही सत्तेचं अनुदान स्वीकारलं नाही कुठल्याच काळात, कुठल्याच वर्षी, कुठल्याच नाटकाला. स्पॉन्सरशिप्स, देणगी, डोनेशन्स हेही आम्ही कधी स्वीकारलं नाही. तत्व अगदी स्पष्ट होतं की आपल्याला दारूबंदीवर नाटक करायचं आहे तर दारू विकणाऱ्या कंपनीकडे आम्ही जाणार नाही, म्हणून आम्ही कुठल्याही स्पॉन्सरशिप्स किंवा स्पॉन्सरर्सकडे न जाता आम्ही थेट प्रेक्षकांना या प्रक्रियेशी जोडलं, नाटकाच्या संकल्पनेशी जोडलं. आणि जशी आपली भारताची कार्यप्रणाली आहे की आपण लोकशाहीत राहतो
आणि संविधानात पहिलं वाक्य लिहिलंय, वी द पीपल ऑफ इंडिया, म्हणजे आम्ही भारताचे लोक, म्हणजेच आम्ही भारताचे मालक. तर आम्ही मालकांकडेच गेलो आणि मालकांनाच त्यांच्या हक्कांविषयी, त्यांच्या अधिकारांविषयी त्यांना जागृत केलं. हो, ह्या नाटकांसाठी तुम्ही किती सहयोग करू शकता हे तुम्ही सांगा. आणि प्रत्येक व्यक्तीला आम्ही जाऊन हे ठासून सांगितलं की हा तुमचा विषय आहे, तुम्हाला हा रेलेव्हंट वाटत असेल तर नक्की नाटकाला तुमचं स्वागत आहे. त्या नाटकासाठी तुम्हाला तिकीट मात्र घेऊन यायचं आहे, कारण फुकट दाखवणारी मानसिकताही आम्ही खोडून काढली. सो प्रत्येक प्रेक्षक आपला खारीचा वाटा जोडत गेला, आर्थिक सहयोग त्यांनी त्यांच्या पद्धतीने दिला. एक तिकीट दर एवढाच त्यांच्याकडनं आर्थिक सहयोग आम्ही गोळा केला आणि या नाटकाला केवळ प्रयोगापर्यंत न पाहता एक चळवळ उभी केली, जी आज केवळ माझी, अश्विनीची आणि सायलीची, मंजुल सरांची न राहता ती आज संपूर्ण जनसामान्यांची चळवळ झालेली आहे. ही चळवळ करत असताना शेवटी कलाकाराला पोट असतं. अगदी योग्य. जर तुम्ही प्रॉफिट जर त्याच्यातून तितका पुरेसा नाही मिळाला तरी टिकेल कसं? अगदी बरोबर. आत्ताच याचं उदाहरण आहे. 25 तारखेलाच आम्ही जळगावमध्ये उतरलो. आम्हाला कोणीच ओळखीचं नव्हतं, कोणीच आर्थिक मदत कोणाची नव्हती, कोणाची राजनैतिक मदत नव्हती. पण आम्हाला माहिती होतं की 10 व्यक्ती आहेत ज्यांना आमचं नाटक पाहायचं आहे, कारण हा विषय वेगळा आहे. आणि जेव्हा त्या 10 व्यक्तींच्या आधारावरती आम्ही जळगावमध्ये पाऊल ठेवलं, त्या 10 व्यक्तींनी आम्हाला 100 व्यक्तींपर्यंत पोहोचवलं, त्या 100 व्यक्तींनी आम्हाला 1000 व्यक्तींपर्यंत पोहोचवलं. आणि जळगावकरांना खूप कोटी कोटी सलाम, त्यांनी कधीच आम्हाला उपाशी ठेवलं नाही. प्रत्येक जळगावकरांनी आमच्या पोटाची, आमच्या राहण्याची, आमच्या नाटकांच्या प्रेक्षकांची, विषयाची काळजी त्यांनी स्वतःवरती घेतली आणि आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवलं. सो हे निश्चित आहे की सर नेहमी म्हणतात, मंजुल सर, मेरा मकसद ही मेरा धन है. आणि ते तत्व त्यांनी आमच्यापर्यंत अगदी तंतोतंत पोहोचवलं की विचार जेव्हा तुम्हाला पटेल, विचार जेव्हा तुमच्या आत रुजेल आणि तुमच्या आत अंकुरित होईल, नक्कीच तुम्ही तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल आणि प्रेक्षक कधी तुम्हाला उपाशी राहू देणार नाही. हे आमचं 11 वर्षापासूनचं एक अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे. आणि आजपर्यंत आमची घराची चूल या रंगकर्मावरतीच पेटते. हां, तुम्ही आता जे सांगितलं की रंगकर्मावरतीच चूल पेटवली, तुम्ही दुसरा कोणताही व्यवसाय किंवा दुसरा कोणताही चरितार्थ चालेल अशा प्रकारचं कार्य करीत नाहीत, फक्त याच्यावरच करताना, आणि तेही नॉन कमर्शियल Yes. नाटक न करताना. हे खूप मोठं आव्हान वाटत नाही? आहे, खूप मोठं आव्हान आहे. पण बदल आणण्याची प्रक्रिया आव्हानाशिवाय होऊच शकत नाही सर. निसर्गही जेव्हा बदल घडवतो तेव्हा तो आव्हान देतो आपल्यासमोर. आणि जेव्हा आम्ही हे आव्हान स्वीकारलं, खूप आम्हाला विरोध आला, खूप आव्हानं आली. सगळ्यात आधी तर आव्हान आमच्या घरच्यांपासून होतं की नाटकाने पोटबीट भरत नाही बाबा, नोकरी कामधंदा कर. नाटक एक हाऊस म्हणून ठीक आहे, पण जेव्हा जसं सायली म्हणाली की आम्ही जे टिपिकल रिहर्सल्स असतात ते न करता आम्ही टीमला घरात बोलवलं, नाटकाची चर्चा होती ती घरात आणली, म्हणजे आमच्या किचनपर्यंत आम्ही नाटकाची प्रक्रिया पोहोचवली. आणि जेव्हा किचनच्या एक म्हणतात ना, स्वयंपाकगृहातनं जेव्हा नाट्यतत्वाचा सुगंध यायला लागला, तेव्हा लोकांना, म्हणजे आमच्या घरच्यांनाही कळलं की नाही, आपली मुलगी एका वेगळ्या वाटेवरती आहे, एका सकारात्मक वाटेवरती आहे आणि सावित्री म्हणून जगण्याच्या वाटेवरती आहे. तर नक्कीच ते आज आमच्यासोबत उभे राहिले. घरचा संघर्ष जसा एक म्हणता येईल अलाईन झाला किंवा संपला, आम्ही बाहेर जग एक्सप्लोर करायला तयार झालो आणि आज नक्कीच प्रेक्षक आमच्यासोबत उभे आहेत. अच्छा, अरे वा. प्रेक्षक जसे सोबत आहेत तसं जळगावचा प्रेक्षक देखील तुमच्या पाठीशी निश्चित. आणि जळगावला तुम्ही नाटक घेऊन येत आहात अश्विनी. या तुमचं नाटक आहे सावित्री, जसं की नाटक Yes. सांगितलं. ते काय हे सावित्री नाटक काय आहे, त्याची भूमिका काय आहे, त्याची संकल्पना काय आहे, कशा पद्धतीचं नाटक आहे आणि ते कसं सादर होणार? एक आहे की लोकशास्त्र सावित्री. सावित्री म्हटलं की सगळ्यांच्या मनात एक चित्र उभं राहतं. सावित्रीबाई फुले सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी काय काय संघर्ष केला, त्यांच्या जीवनात काय काय त्यांनी दगड खाल्ले, शेण झेललं, पण या सगळ्यातनं त्यांच्या ध्येयावर त्या अगदी अडीग राहिल्या, अगदी ठाम राहिल्या. तर ह्याच संघर्षाचं एक माध्यम घेऊन आम्ही या नाटकामध्ये अनेक प्रश्न घेऊन आलो आहोत. आम्ही त्यांचा संघर्ष नाही दाखवत आहोत प्रत्यक्ष, कारण तो माहिती आहे. आम्ही या संघर्षाच्या माध्यमातून विचारतोय की आपल्यामधली सावित्री कुठे आहे, कारण आमचा ठाम विश्वास आहे की प्रत्येकाच्या आत ती सावित्री आहे. सावित्री म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही आहे,
तो एक विचार आहे. आणि तो विचार म्हणजे काय आहे की प्रत्येकाने माणूस म्हणून जगणं. कारण सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा पुढाकार घेतला तो केवळ एक शिक्षित होणं हे नव्हतं, तर प्रत्येक व्यक्तीने एक माणूस म्हणून समाजात जगावं याच्यासाठी तो पुढाकार होता. आणि प्रत्येकाने माणूस म्हणून जगावं ही त्याची सुप्त इच्छा कुठेतरी आहे. मग ते जेंडर बघून नाही आहेत, तर स्त्री असू दे, पुरुष असू दे किंवा थर्ड जेंडर असू दे, प्रत्येकाला माणूस म्हणून जगायचं आहे. अधिकार आहे. आणि त्याच्यामध्ये पात्र कशी कशी आहेत? आमची तशी 12 जणांची टीम आहे या पूर्ण नाटकाची, आणि त्यामध्ये आम्ही प्रत्येक जण सावित्री आहोत. 12च्या 12. हो. आणि आम्ही प्रत्येक जण बहिणाबाईही आहोत, कारण आम्ही बहिणाबाई चौधरींचाही उल्लेख संदर्भ या नाटकात घेतलेला आहे. आणि यामध्ये म्हणजे जसं अश्विनी म्हणाली की नाटकात आम्ही रोजच्या जीवनातले प्रसंग घेतलेले आहेत, की जसं आई आणि मुलीमध्ये होणारा संवाद, सासू सुनेमध्ये होणारा संवाद, घरकाम करणारी येणारी महिला आणि तिची मालकीण यांच्यातला होणारा संवाद, तसे रोजच्या जगण्यातले प्रसंग या नाटकात आहेत. आणि त्यासोबत आम्ही या नाटकामध्ये आपली महाराष्ट्राची लोकसंस्कृती आणलेली आहे, लोककला, आणि त्यातून आम्ही प्रश्न दगड मारत आहोत. अच्छा. प्रश्न उपस्थित करून ठेवलेले आहेत आणि Yes. त्याची उत्तरं समाजाने शोधायची आहेत. Yes. असा तुमच्या नाटकातला एक भाग असेल. होय. आता ती प्रश्न कोणती आहेत ते नाटक बघितल्यानंतरच समजेल. Yes. बरोबर. नाटक या इथपर्यंतच तुम्ही थांबणार नाहीत. तुमच्या अजून पुन्हा परत नाटक येणार आहात, नवीन विषय तुम्ही समोर आणणार आहात. काय तुमचा पुढचा उद्देश राहणार आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला पुढचं ध्येय गाठायचं आहे आणि काय ध्येय आहे हे जरा सविस्तर सांगता येईल? आमचं मुख्य ध्येय आहे सांस्कृतिक क्रांती. सांस्कृतिक क्रांती ती जी रक्तपातवाली नसेल, जी वैचारिक क्रांती असेल, ज्याचा मूळ आधार कला असेल, आणि त्या आधारावरती आम्ही सांस्कृतिक सृजनकार या कक्षेत स्वतःला पाहत आहोत. एक क्रिएटर, कल्चरल क्रिएटर या कॉन्सेप्टला आम्ही, या भूमिकेला आम्ही जगत आहोत. कारण खूप ठाम आहे सर की कलाकार, त्यानंतर रंगकर्मी आणि त्यानंतर सांस्कृतिक सृजनकार हेच आहेत जे काळाला आकार देऊ शकतात, जे जगाला घडवू शकतात. आणि फक्त घडवणंच नाही तर त्याला विवेकसंमत घडवणं खूप गरजेचं आहे. आज आपण जगतो, पण आज आपल्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे की आपण विवेकसंमत जगतोय का आपण फक्त आपलं आयुष्य ढकलतोय आणि कोणीतरी आपल्या बिहाफवरती निर्णय घेईल यावरती आपण अवलंबून आहोत. तर त्यामुळे प्रत्येक व्यवस्थेला प्रश्न विचारणं, प्रत्येक रूढिवादाला मोडीत काढणं आणि त्या व्यवस्थेला मोडून स्वतःचं एक अस्तित्व जगत एक माणूस म्हणून जगणं हा आमचा संकल्प आहे. अगदी साधं आम्ही नेहमी हा प्रश्न आमच्या संवादात ठेवतो, आणि कारण ही दृष्टी आम्हाला सरांनी दिली आहे. तर ही हाताची किती बोट आहेत, तर साहजिक आपण सगळेजण म्हणतो की हाताची 5 बोट आहेत, कारण आपल्याला आपल्या व्यवस्थेने तसंच शिकवलं गेलं आहे लहानपणापासून. पण आम्ही म्हणतोय आमच्या रंगदृष्टीतनं हे मांडत आहोत की ही हाताची 4 बोटं आहेत आणि हा एक अंगठा आहे, आणि हा अंगठाच आपला माणूस असण्याची ओळख आहे. क्या बात, व्हेरी गुड, खूप छान. मला वाटतं जाताना तुम्ही या लोकशास्त्र सावित्री या नाटकाचा जळगावमधला जो प्रयोग आहे तो कुठे, किती वाजता, किती तारखेला आणि जनतेला तुम्ही कशा प्रकारचं आवाहन करा ते सविस्तर सांगा. चला करूया माणुसकीचा जागर सावित्रीच्या हुंकारातनं. हो, नाटक लोकशास्त्र सावित्री 9 मार्च गंदे हॉल येथे, लाना हायस्कूलमधील गंदे हॉल, 9 मार्च संध्याकाळी 6 वाजता म्हणजेच येत्या शनिवारी सादर होत आहेत मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक लोकशास्त्र सावित्री. तर चला हा समतेचा हुंकार भरत माणुसकीचा जागर करूया. जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या, जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या, माणुसकीच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या, न्याय संगत समाजाच्या जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या, हक्कांसाठी तुम्ही लढायला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. यांनी दिलेले प्रश्न येणार आहेत, ते प्रश्न समजून घ्यायचे असतील आणि एक वैचारिक सिद्धांतपूर्ण असलेलं असं नाटक जरूर बघण्यासाठी गंदे हॉलला आपण उपस्थित राहा, अशा प्रकारचं मी सुद्धा एक आवाहन करेल आणि या ठिकाणी थांबेल. आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने या तिघांचे म्हणजे अश्विनी, सायली आणि कोमल या तिघांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.